नमस्कार. प्रणालीज होम किचन मध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजची आपली रेसिपी आहे सर्वांना हवीशी वाटणारी आणि आवडती सर्वांच्या काजू कतली. पण ही काजू कतली आपण कमीत कमी काजू वापरून कशी बनवायची ते आता आपण आज पाहणार आहोत आणि एकदम काजूचा स्वाद आपल्याला मिळणार आहे त्यात. चला तर आपण किचन कडे वळूया. 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत, पाऊण वाटी साखर घेतलेली आहे आणि पाव वाटी काजूगर घेतलेले आहेत. आता आपण हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. थोडे कमीच भाजायचे आहेत, काळे करायचे नाही जास्त. आपल्याला सफेद पावडर मिळाली पाहिजे. पॅन आधीच गरम करत ठेवलेला होता. आता आपण त्यात शेंगदाणे ओतूया. थोडा थोडा कलर चेंज झालेला आहे. थोडे गरम असतानाच असे चोळून घ्यायचे आहे, सालं निघतात पटपट. अशा प्रकारे शेंगदाणे सोलून घेतलेले आहे. आता आपण हे मिक्सरला लावून घेऊया. बारीक पूड करायची आहे. काजूगर पण मिक्स करायचे आहेत, वाटून घ्यायचे. अशी बारीक वाटून घ्यायचे आहेत शेंगदाणे आणि काजूगर. पॅन गरम करत ठेवलेला आहे. आता आपण यात पाव वाटी पाणी घ्यायचं आहे. पाणी गरम झालं की आपण त्यात साखर ओतणार आहोत. पाक बनवून घ्यायचा आहे. पाणी गरम झालेलं आहे. एक तारी पाक बनवायचा आहे. पाक घट्ट झालेला आहे. थेंब थेंब असं पडत आहे. आता आपण यात ही पावडर काजूगर आणि शेंगदाणा पावडर घालायची आहे. ती चाळून घ्यायची आहे. चाळून घेतलेली आहे. मिश्रण घट्ट करून घ्यायचं आहे. एक चमचा तूप टाकूया.
आता आपण गॅस बंद करून घेऊया. प्लेटला तूप लावून घेतलेलं आहे. वाटीला पण एक वाटी घेतलेली आहे आणि वाटीला पण तूप लावून घेतलेलं आहे. दहा मिनिटं झालेली आहेत. आता आपण वड्या पाडून घेऊया. छान अशी शेंगदाणा काजू कतली बनलेली आहे. एकदम छान अशी मस्त काजू कतली बनलेली आहे. नक्की करून पहाच तुम्ही. आणि अशा छान छान रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तसेच तिथे असल्या बेल आयकॉनला पण क्लिक करायचं आहे की ऑलवर सेट करायचं आहे. माझ्या नवीन नवीन येणाऱ्या रेसिपी तुम्हाला लवकरात लवकर पाहायला मिळतील. धन्यवाद.